राज ठाकरेंचा आज मुंबईमध्ये विशेष दौरा पार पडणार आहे। राज ठाकरेंचा आज शाखा भेट दौरा पार पडणार आहे। मनसेकडून अनेक नव्या शाखा सुरू केल्या जाणार आहेत। राज ठाकरेंच्या हस्ते नव्या शाखांचं उद्घाटन केलं जाणार आहे। थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे शिवतीर्थ या त्यांच्या दादरमधील निवासस्थानावरून रवाना होतील। राज ठाकरे आता शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानावरून रवाना झाल्याची माहिती मिळते। आज त्यांचा मुंबईमध्ये दौरा पार पडतोय। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। श्रेयस आपल्याला या दौऱ्यासंदर्भातले अधिकचे तपशील देतील। श्रेयस, कसं नियोजन या दौऱ्याचं आहे? कुठे कुठे राज ठाकरे जाणार आहेत? मुंबई महानगरपालिकेसाठी ज्याला आपण म्हणतो मायक्रो लेव्हलचं काम मनसेकडून केलं जात होतं, त्याचा एक अर्थ आज मनसेचे राज ठाकरे भांडूप ते कुर्ला इकडच्या 5 शाखांचं ओपनिंग जे आहे ते उद्घाटन करणार आहेत। आपण एकंदर पाहिलं गेलं विक्रांत, सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की भांडूप मध्ये खऱ्या अर्थानं मनसेची जेव्हा मनसेचे आमदार निवडून आलेले त्या भांडूप मधला एक आमदार तिथे निवडून आला होता। त्यामुळे कुठे ना कुठे अजून तिकडे ताकद वाढवण्याची गरज आहे का, आणि ती ताकद जर वाढत असेल तर आपण कितपर्यंत वाढवायची, कुठे वाढवायची आणि संवाद काय साधायचा, हा संवाद साधण्यासाठी आज मनसेअध्यक्ष राज ठाकरे थेट इकडे आता निघालेले आहेत। मनसेअध्यक्ष राज ठाकरे आता आपण बघू शकतो सायन या ठिकाणी आहेत, सायन ठिकाणी पोहोचलेत, ते भांडूप पर्यंत जाणार आहे। भांडूप वरून सुरू करून मागे येत कुर्ल्यापर्यंत जाणार आहे। आज या शाखेचं ओपनिंग आहे। 5 शाखेचं ओपनिंग झाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा आपण बघू शकतो तर दादर, शिवडी आणि माहीमकडचे काही नवीन निवडणूक कार्यालय आहेत त्याचं सुद्धा उद्घाटन संध्याकाळी 5 नंतर होणार आहे। मात्र मनसेअध्यक्ष राज ठाकरे आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत। युतीचं अजूनपर्यंत खऱ्या अर्थानं घोषणा पूर्णपणे झाली नाही। मात्र या सगळ्या गोष्टी पाहायला गेला तर महत्वाची गोष्ट आहे, मनसेअध्यक्ष राज ठाकरे ऍक्शन मोडवर आहेत आणि ऍक्शन मोडवर आल्यानंतर आता संवाद थेट मनसेअध्यक्ष राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांशी साधणार आहेत। खऱ्या अर्थानं शाखेचं उद्घाटन असल्यामुळे कुठलीही वेगळी गोष्ट ते बोलणार नाहीये, कुठे भाषण पण करणार नाही। मात्र एक जो संवादाची गोष्टी जे असतात तो संवाद मात्र आज घडण्याची शक्यता आहे आणि तिथून कुठे ना कुठे एक नवी संजीवनी पक्षालाही मिळेल। एकंदर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचं एकत्र आल्यानंतर चित्र ही पहिली निवडणूक असेल, त्यामुळे कार्यकर्त्यांचे काय भावना आहेत हे सुद्धा मनसेअध्यक्ष राज ठाकरे समजून घेतील आणि त्याकडे कुठे ना कुठे लक्ष लागणार आहे। मनसेअध्यक्ष राज ठाकरे आता पायन क्रॉस करतात, त्यामुळे कुठल्याही क्षणी ते भांडूपला पहिल्या ठिकाणी पोहोचतील। 9 वाजताचा कार्यक्रम आहे, 9:30ला कार्यक्रम सुरू होईल आणि एकंदर 11, 11:30, 12 पर्यंत हा संपूर्ण दौरा जो आहे मुंबईचा विशेष पूर्वनगराचा तो कुठे ना कुठे संपेल असं वाटतं आपल्याला। बरं श्रेयस, या सगळ्या दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहतो। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।